डॉक्टर जयंत IIT अँड मेडिकल अकॅडमी कोडोलीतर्फे 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं ऑनलाईन फिजिक्स लेक्चरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण बघतोय पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स आणि त्याच्यामधला सर्क्युलर मोशनचा पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे आणि रोटेशनल मोशनचा पार्ट आपला सुरू आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये हा पॉईंट कव्हर केलेला आहे. इथंपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. हा जो पॉईंट होता तो होता अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी. ह्याच्यामध्ये आपण डायग्रॅम घेतली, डायग्रॅममधले पार्टिकल्स कन्सिडर केले, प्रत्येक पार्टिकलचं मास बघितलं, n नंबर ऑफ पार्टिकल्स होते, प्रत्येक पार्टिकलचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्स बघितलं. मग इकडे आपण त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं आणि मग इकडे आपण स्टेप बाय स्टेप काय करत गेलो, ते इक्वेशन तयार करत गेलो. हे जे पॉईंट आहेत ह्याच्यामधल्या स्टेप्स म्हणजे काय, तर हे फॉर्म्युले. पहिलं आपण घेतलं वेलॉसिटी आर ओमेगा सर्क्युलर मोशनमधून, मग असं प्रत्येक पार्टिकलसाठी तयार केलं. नंतर आपण घेतलं मोमेंटमचा फॉर्म्युला लिनियर मोमेंटम P=mv. नंतर आपण लिनियर मोमेंटम तयार केले प्रत्येक पार्टिकलचे, त्यात V1 V2 यांच्या व्हॅल्यू काय केल्या, पुट केल्या. नंतर आपण घेतलं अँग्युलर मोमेंटम R×P, मग ते प्रत्येक पार्टिकलसाठी तयार केलं. आणि मग फायनल आपण काय म्हटलं, टोटल अँग्युलर मोमेंटम. मग ॲडिशन करत घेतलो, जे काही कॉमन निघते ओमेगा ते कॉमन काढलं, आणखी मग आपला फायनल फॉर्म्युला तयार झाला. मोमेंट ऑफ इनर्शिया आयचा फॉर्म्युला पुट केल्यानंतर. सो हे जे इक्वेशन आपल्याला मिळालं L=I ओमेगा, हे खूप इम्पॉर्टंट असं इक्वेशन आहे जे आपल्याला पुढे यूज होणार आहे, किंवा जेव्हा आपण न्यूमरिकल्स स्टार्ट करणार त्या न्यूमरिकल्समध्ये सगळीकडे हे इक्वेशन काय आहे, युजफुल आहे. आपला आजचा पण एक असा पॉईंट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला L=I ओमेगा हा फॉर्म्युला लागणार आहे. सो हा फॉर्म्युला काय करा, लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊया. तर हा पॉईंट बघूया जो आहे टॉर्क ॲक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी. हा पॉईंट आणि हा पॉईंट चॅप्टरमध्ये काय आहेत, एकाच पेजवरती आहेत. लास्ट टाइम तुम्हाला ते दाखवलेलं होतं. ओके, बघूया. सो थोडंसं स्ट्रक्चर बघा. पॉईंटचं स्ट्रक्चर बघितलं तुमच्या लक्षात येईल की दोन्ही पॉईंट सेमच दिसत आहेत. इवन आपण जो सुरुवातीच्या लेक्चरमध्ये कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी असा एक पॉईंट घेतला, तो पॉईंट हा अँग्युलर मोमेंटमचा पॉईंट आणि हा टॉर्कचा पॉईंट, तिघांचं डायग्रॅम सेम आहे, तिघांचं एक्सप्लेनेशन पण सेम आहे, आणि तिघांचे जे काही स्टेपिंग आहेत त्या काय आहे तुमच्या सहज लक्षात राहू शकतात. प्रोसिजर काय आहे इक्वेशनची डिराईव्ह करायची अगदी सेम आहे. ओके, बघूया. सो आपण बघूया की टॉर्क ॲक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी. सो पुन्हा एकदा आपल्यासमोर आहे एक रिजिड बॉडी जी काय करत आहे, रोटेशन करत आहे, आणि जी कशापासून बनलेली आहे, पार्टिकल्सपासून बनलेली आहेत. किती पार्टिकल्स, तर आपण म्हणतोय की स्मॉल n नंबर ऑफ काय आहेत, पार्टिकल्स आहेत. ह्या बॉडीचं टोटल मास काय आहे, कॅपिटल M. आणि हे मास कशापासून बनलेलं आहे, हे मास बनलेलं आहे प्रत्येक पार्टिकलचं मास M1 + M2 प्लस असं डॉट 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 करत कुठेपर्यंत जाणार आपण, लास्टचा पार्टिकल Mn पर्यंत. मग इकडे बॉडी जरी काय करत असेल, रोटेशनल मोशन करत असेल, तर हा पहिला पार्टिकल ज्याचा मास आहे M1 तो काय करत असेल, सर्क्युलर मोशन करत असेल. ह्या पार्टिकलचा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्स किती आहे, R1 आहे. हा आहे दुसरा पार्टिकल जो काय करायला आहे, सर्क्युलर मोशन करायला आहे, ज्याचं मास किती आहे, M2, ज्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्स किती आहे, R2, आणि हा काय करतोय, सर्क्युलर मोशन विथ रेडियस R2. असं करत करत आपण तिसरा पार्टिकल, चौथा पार्टिकल करत जाऊ, आणि आपल्याला काय मिळेल, शेवटचा पार्टिकल ज्याचा मास आहे Mn, ज्याचा डिस्टन्स आहे Rn, आणि ओ काय आहे इथे, ओ असा पॉईंट आहे बॉडीचा ज्याच्यामधून हा ॲक्सिस ऑफ रोटेशन वर्टिकली काय झालेला आहे, पास झालेला आहे, आणि बॉडी काय करायला आहे, रोटेशनल मोशन करत आहे. मग ही झाली डायग्रॅम, आणि इकडे आपण काय देणार आहोत, त्याचं एक्सप्लेनेशन सोपं आहे. एक तर तुम्ही कॅपिटल M म्हणजे काय आहे, बॉडीचं टोटल मास म्हणा. N काय आहे, स्मॉल n, टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स ज्याच्यापासून ती रिजिड बॉडी बनलेली आहे. आणि O काय आहे, ओ असा पॉईंट आहे बॉडीचा की ज्याच्यामधून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झालेला आहे. त्यानंतर M1 M2 डॉट 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 Mn हे काय आहेत, हे आहेत बॉडीचे पार्टिकल्स आणि त्यांचे काय आहेत, मासेस.
मग त्यात तुम्ही असं तिथं असं मेन्शन करू शकताय, मासेस ऑफ पार्टिकल फर्स्ट, सेकंड डॉट 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 nth. R1, R2, Rn हे काय आहेत, डिस्टन्सेस ऑफ पार्टिकल फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि इथं ही जी काय बॉडी आहे जी सर्क्युलर मोशन रोटेशनल मोशन करायला, आता बॉडी जर रोटेशनल मोशन करत असेल तर इथं ॲक्सेलरेशन काय असायला पाहिजे, अँग्युलर ॲक्सेलरेशन असायला पाहिजे, आणि ते कोण आहे इथं, अल्फा. आता आपल्याला माहीत आहे लिनियर मोशन असतं तर आपण ॲक्सेलरेशन ए म्हटलं असतं, पण इथं बॉडी काय करायला, रोटेशनल मोशन, सो आपल्याला इथं काय म्हणायला पाहिजे, अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. आणि ते इथं काय आहे, कॉन्स्टंट. अल्फा कॉन्स्टंट आहे म्हणजे काय, तर बॉडी काय करायला, गोल फिरायले आणि हळूहळू तिचं स्पीड काय होत चाललं आहे, वाढत चाललेलं आहे, इन्क्रीज होत आहे. कोणतं स्पीड, अँग्युलर स्पीड, कारण बॉडी रोटेशनल मोशन करायला, मग सगळं अँग्युलर आहे ना, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो इथं जी बॉडी आहे जी रोटेशन करायला, तिचं स्पीड काय होत आहे, स्लोली वाढत आहे, आणि ते वाढण्याचं जे स्पीड आहे ते काय आहे, एक समान आहे, म्हणून इथं आपण काय म्हणतो, अल्फा काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला तेवढं लिहावं लागेल. ओके, आता आपण इथं डेरिवेशनकडे जाऊया. डेरिवेशनकडे जात असताना जसं आपण कायनेटिक एनर्जीसाठी केलं, जसं आपण अँग्युलर मोमेंटमसाठी केलं, तसंच अगदी इथं काय आहेत, स्टेपिंग्स असणार आहेत. बघा, तो पहिली स्टेप काय आहे, पहिलं आपल्याला काय करायचं आहे की इथले पार्टिकल्स काय करत आहेत, इथले पार्टिकल्स करत आहेत सर्क्युलर मोशन. मग त्यांच्याकडे ॲक्सेलरेशन असेल का, असेल, तर त्यांच्याकडे हे ॲक्सेलरेशन असेल का, बघा, ए इज इक्वल टू आर अल्फा. तुम्हाला लक्षात असेल तर बघा, हे इक्वेशन आपण सर्क्युलर मोशनवेळी केलेलं आहे, आणि हे काय आहे तिथं, रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सेलरेशन अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन. सो हे इक्वेशन आपल्याला माहीत आहे की पार्टिकल्स जे सर्क्युलर मोशन करत आहेत त्यांच्यासाठी ॲक्सेलरेशन आपण असं लिहू शकतो आहे. तर मग आपल्याकडे इथं किती पार्टिकल्स आहेत, तर मग आपल्याकडे इथं आहेत 3 पार्टिकल्स. एक आहे पहिला पार्टिकल, दुसरा पार्टिकल आणि शेवटचा पार्टिकल. मग पहिल्या पार्टिकलसाठी हे ॲक्सेलरेशन कसं दिसेल, तर A1 इज इक्वल टू R1 अल्फा, A2 इज इक्वल टू R2 अल्फा, AN इज इक्वल टू RN अल्फा. सो हे झालेत ॲक्सेलरेशन्स कुणाचे, पार्टिकल्सचे. आणि ह्या सगळ्यांमध्ये अल्फा काय आहे, कॉन्स्टंट, त्यामुळे अल्फा 1, अल्फा 2, अल्फा 3 असं म्हणायची आपल्याला गरज पडली नाही आहे, तिथं फक्त आपण अल्फा लिहिले. ओके, दुसरी स्टेप बघूया. मग हे जे पार्टिकल्स आहेत जे सर्क्युलर मोशन करतायत त्यांच्यावरती कसला तरी फोर्स ॲक्ट होत असणार आहे, म्हणूनच ते काय करतायत, सर्क्युलर मोशन करतायत. तर मग त्यांच्यावरती जो ॲक्ट होणारा फोर्स आहे तो फोर्स किती असेल, मग फोर्स आपल्याला माहिती आहे, फोर्स आपण कसं देतोय, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. म्हणजे फोर्सचा जनरल फॉर्म्युला तो आहे ना, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मग इथं पहिल्या पार्टिकलवरती फोर्स किती असेल, तर F1 इज इक्वल टू M1 A1. दुसऱ्या पार्टिकलवरती F2 इज इक्वल टू M2 A2, आणि असं करत करत शेवटच्या पार्टिकलवरती फोर्स किती असेल, Fn, आणि ते असेल Mn An. आता आत्ता आपण वरती काय केलेलं आहेत, ॲक्सेलरेशन A1 A2 ANच्या व्हॅल्यू केलेल्या आहेत, त्या व्हॅल्यू घ्या आणि इथं फोर्सच्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा, A1 A2 आणि ANच्या जागी. मग तसं केल्यानंतर सबस्टिट्यूशन आपल्याला मिळेल M1 R1 अल्फा, M2 R2 अल्फा, Mn Rn अल्फा. ओके, खूप सोपी प्रोसिजर आपण केलेली आहे. वरती आपण तयार केलेल्या व्हॅल्यू ॲक्सेलरेशनच्या इथं फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलेल्या आहेत. ठीक आहे, ही झाली दुसरी स्टेप. पहिली स्टेप होती ॲक्सेलरेशन तयार करायचं, दुसरी स्टेप होती फोर्स तयार करायचं. ओके, तिसऱ्या स्टेपकडे जाऊया. तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला बनवायचा आहे टॉर्क. मग टॉर्कसाठी जो फॉर्म्युला आहे तो बघा, टॉर्कचा फॉर्म्युला आहे टो इज इक्वल टू R इंटू F, आणि हा आपल्याला 11वीत झालेला फॉर्म्युला आहे, आपण त्याबद्दल त्यावेळी डिस्कशन केलेलं होतं. सो फॉर्म्युला काय आहे टॉर्कचा, टो इज इक्वल टू R इंटू F. मग टोचा जर आता टो तुम्हाला माहिती आहे असं मला कन्सिडर करावं लागेल. टो म्हणजे काय आहे की आपण कोणत्या पण ऑब्जेक्टवरती काय देतोय, फोर्स. म्हणजे हा आपण जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स देतोय आणि दिलेल्या फोर्सनंतर ती वस्तू जर लिनियर मोशन करत असेल तर त्याला आपण फोर्सच म्हणतोय. पण
आपण एखाद्या वस्तूवरती फोर्स दिला आणि दिलेल्या फोर्सचं जर ती वस्तू जर रोटेशनल मोशन करायला लागली तर त्याला आपण म्हणतोय टॉर्क. म्हणजे एक टेनिस बॉल आहे, मी त्याच्यावरती असं फोर्स ॲप्लाय केला आणि तो असं टेनिस बॉल नको नाही, तो रोल करेल, तो रोलिंग मोशन करेल. आपण म्हणूया की एक टेबल आहे, टेबलवरती डस्टर आहे आणि आपण डस्टरवरती फोर्स दिला, त्यामुळे डस्टर काय होईल, स्लाईड करत जाईल एका जागेवरून दुसऱ्या जागी. त्याला पण म्हणूया की आपण डस्टरवर काय अप्लाय केला, फोर्सच. एक फॅन आहे जो बंद आहे आणि आपण त्या फॅनवरती फोर्स अप्लाय केला एका ब्लेडला, फॅन गोल फिरायला लागेल, मग त्यावेळी आपण म्हणायचं की आपण फॅनवरती टॉर्क अप्लाय केला. सो इथं टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे, टो इज इक्वल टू आर इंटू एफ. मग पहिल्या पार्टिकलसाठी टॉर्कचा फॉर्म्युला काय होईल, R1 F1. दुसऱ्या पार्टिकलसाठी टो टू इज इक्वल टू R2 F2. शेवटच्या पार्टिकलसाठी टो एन इज इक्वल टू RN FN. मग इकडे वरती आपण F1 F2 आणि FN ह्या फायनल व्हॅल्यू तयार केलेल्या आहेत, त्या उचला आणि इथं F1 F2 आणि FN व्हॅल्यू तिथं त्या सबस्टिट्यूट करा. तसं केल्यानंतर आपल्या व्हॅल्यू होतील M1 R1 स्क्वेअर अल्फा, M2 R2 स्क्वेअर अल्फा, MN RN स्क्वेअर अल्फा. परत हे झालंय टॉर्क झाले, हे काय झाले, टॉर्क झाले. कुणाचे झाले, प्रत्येक पार्टिकलचे सेपरेट टॉर्क झाले. आता पॉईंटचं नाव काय आहे, टॉर्क ॲक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी. सो आपल्याला काय पाहिजे आहे, पूर्ण बॉडीचा टॉर्क पाहिजे आहे, आपल्याला प्रत्येक पार्टिकलचा सेपरेट टॉर्क नको आहे. मग आपण काय करणार, टोटल टॉर्क ऑन द बॉडी इज सम ऑफ ऑल पार्टिकल्स. मग आपण तसं करूया, इक्वेशन तयार करूया. टोटल टॉर्क इज इक्वल टू टो 1 प्लस टो 2 प्लस डॉट 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 असं करता आपण कुठे जाणार, शेवटच्या पार्टिकल टो एनपर्यंत. मग आपल्याला टो 1ची व्हॅल्यू आहे ती रिप्लेस करा, M1 R1 स्क्वेअर अल्फा. टो 2ची व्हॅल्यू आहे ती रिप्लेस करा, M2 R2 स्क्वेअर अल्फा. असं करत करत टो एनची व्हॅल्यू रिप्लेस करा, MN RN स्क्वेअर अल्फा. ह्या सगळ्यांच्यामधून कॉन्स्टंट कोण निघेल, अल्फा, अल्फा आणखी अल्फा. मग इकडे आपण काय केलं, अल्फाला कॉन्स्टंट बाहेर काढला. मग इथं ब्रॅकेटमध्ये जी व्हॅल्यू राहिली ती काय आहे, M1 R1 स्क्वेअर, M2 R2 स्क्वेअर, असं करत MN RN स्क्वेअर. आणि आपल्याला माहिती आहे ही या सगळी व्हॅल्यू कोणाची आहे, समेशनमध्ये आपण ते लिहू शकतो. मॅथमॅटिकलमध्ये आपण काय करू शकतो, ती इथं मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये लिहू शकतो आहे, समेशन MI स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू कोणाची असते, आय, आणि बाहेर काढलेलं आहे कोण आहे, अल्फा. सो मिळून काय होईल, टो इज इक्वल टू आय अल्फा. सो अशा पद्धतीनं टॉर्क जो रोटेटिंग बॉडीवरती ॲक्ट होतोय, टॉर्क म्हणजे त्या बॉडीला गोल फिरवणारा फोर्स, तो आपल्याला मिळून जाईल. आणि तो किती मिळाला, टो इज इक्वल टू आय अल्फा. हे रिलेशन पण लक्षात ठेवा. आणि टोचं असाइनमेंट आहे न्यूटन मीटर. कसं काय, तर इथं आपण बघितलं टोचा फॉर्म्युला काय आहे, R इंटू एफ. आर कशामध्ये मोजणार, मीटरमध्ये, आणि एफ म्हणजे फोर्स कशामध्ये मोजणार, न्यूटनमध्ये. सो काय होणार, न्यूटन मीटर. आणि इकडे काय आहे त्याचं डायमेन्शन 2 1 -2. सो हा आहे टॉर्क ॲक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी. ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकते. नेक्स्ट एक पॉईंट आहे चॅप्टरमध्ये बघू शकताय, 1.6 आहे, रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन असं काय आहे, एक पॉईंट आहे. बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये थेरीज दिसते, पण ह्या थेअरीच्या मध्ये कुठेतरी एक इक्वेशन आहे बघा, आय इज इक्वल टू MK स्क्वेअर. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, M म्हणजे बॉडीचं टोटल मास, आणि K म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर. सो हे काय आहे ते जरासं बघूया, रेडियस ऑफ गायरेशन. सो इकडे बघा, समजा आपण एक रिजिड बॉडी घेतली, म्हणजे ही अशी एक वेगळ्या अशी नुसती शेप, आपण कोणत्याही शेपमधली काय घेतलेलं आहे, एक रिजिड बॉडी इथं घेतलेली आहे जी रोटेशन करायला. रिजिड बॉडी रोटेशन करायला हे कसं आपण दाखवलं आहे, एक तर आपण साईडला ॲरोज दाखवलेले आहेत गोल फिरणारे, आणि दुसरं ॲक्सिस ऑफ रोटेशन ओमधून पास झाला आहे तो पण दाखवला आहे. ओके, आत्तापर्यंत आपण काय करत होतो, अशी रिजिड बॉडी घेत होतो ह्या पद्धतीची, आणि ह्याच्यामध्ये आपण काय म्हणत होतो की हा आहे पार्टिकल M1, हा आहे पार्टिकल M2,
हा आहे पार्टिकल mn. म्हणजे ही बॉडी कशापासून बनलेली होती? n नंबर ऑफ पार्टिकल्सपासून बनलेली होती. मग जर अशा बॉडीचा की जिच्यामध्ये मास डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, ह्या बॉडीचं मास काय आहे? डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. म्हणजे ते इकडं पण आहे मास, इकडे पण आहे मास, इकडे पण आहे मास, इकडे पण आहे, असं पूर्ण त्या बॉडीमध्ये त्या बॉडीचं टोटल मास काय झालेलं आहे? इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, पसरलेलं आहे. म्हणजे कसं? म्हणजे आपण उदाहरण घेऊ शकताय की ब्लॅकबोर्ड किंवा ग्रीन बोर्ड. आपला ग्रीन बोर्डचं समजा आपण वजन केलं आणि ते समजा 10 किलो भरलं, तर ते कसं असेल? ते असं सगळं आपण हाफ केलं, त्या काय केलं, त्या बोर्डचे समजा 2 तुकडे केले समान, तर एका बोर्डचं किती असेल? 5 kg आणि दुसऱ्याचं किती असेल? 5 kg. म्हणजे समान समान असेल. समजा आपण त्या बोर्डचे समान 4 तुकडे केले, तर मग काय असेल? अडीच 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 आणि 2.5 किलो. म्हणजे ब्लॅकबोर्डचं मास असं ह्या रिजिड बॉडीसारखं काय आहे? इकडे तिकडे सगळीकडे इक्वली पसरलेलं आहे. मग त्यावेळी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया असा लिहावा लागतोय, हा समेशन MI/RI². म्हणजे काय की M1R1² पहिल्या पार्टिकलचं मोमेंट ऑफ इनर्शिया, M2R2² दुसऱ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, असं करत करत MN/RN² ती शेवटच्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला प्रत्येक पार्टिकलचं मास, डिस्ट्रीब्यूट झालेलं मास कन्सिडर करावं लागतंय. आणि मग असं कॅल्क्युलेट करत मग हे समेशनचा फॉर्म्युला घेऊन मग आपल्याला हा आय मोमेंट ऑफ इनर्शिया तयार करावा लागतोय. हे कधी? जेव्हा बॉडी अशा पद्धतीची असेल त्यावेळी. पण समजा असं कधी तर झालं की आपल्याकडं अशी एखादी बॉडी आपल्या समोर आली, जशी ही आहे, की ही बॉडी दिसताना भलेही अशी मोठी दिसतीये सगळी, पण हिचं मास मॅक्सिमम इथं इथं ह्या पॉईंटला एकवटलेलं आहे. म्हणजे कसं ना की आपला फॅन असतोय, वरती अडकवलेला कोण असतोय? फॅन. तो फॅन आणि त्याला 3 ब्लेड्स असतात. फॅन दिसताना काय दिसतोय? असं मोठ्या आकाराचं दिसतोय. म्हणजे ब्लेड्स पण आहेत, वरती त्याचे ते रॉड पण असतोय, वरती ते 1-2 कॅप्स पण असतात आणि खालीमध्ये असं इंजिन, तो असं गोल असं गट्टू असतो ना. मग काय होते ना की आपण फॅनचं वजन केलं आणि समजा फॅनचं वजन काहीतरी 5 किलो भरलं, तर तुम्हाला काय वाटतंय की फॅनचं वजन जे आहे, वेट जे आहे, ते सगळीकडे इक्वली डिस्ट्रीब्यूट झाले? ब्लेड्समध्ये पण तेवढंच, वरती रॉड पण तेवढाच, आणि मध्ये जो इंजिनचा जो गट्टू आहे त्याचं पण वजन तेवढंच. म्हणजे असं इक्वली डिस्ट्रीब्यूट झाले की फॅनचं जे काही मॅक्सिमम वेट आहे, मॅक्सिमम वजन आहे, मॅक्सिमम मास जे आहे, ते मधल्या त्या इंजिनमध्येच आहे आणि ब्लेड्स आणि वरचा रॉड, ते कॅप्स, ह्यांचं वजन निग्लिजिबल आहे? येस. तर फॅनचं वजन काय आहे, मास काय आहे, ते मॅक्सिमम कुठे आहे? मध्येच आहे, साईडला वगैरे फारसं नाही आहे. मग अगदी तसंच काहीसं ह्या बॉडीच्या बाबतीत झाले. ही बॉडी दिसताना भली अशी सगळी दिसतीये, पण ह्या बॉडीचं मास बऱ्यापैकी म्हणजे 99.99 इथंच आहे, ह्या पॉईंटमध्ये. मग आपल्याला मगाशी आपण केलं त्या पद्धतीनं पहिला पार्टिकल, दुसरा पार्टिकल, त्यांचे मासेस, त्यांचे डिस्टन्सेस, हे असं ह्या पद्धतीनं मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायची गरजच नाही. कारण बॉडीचं आपल्याला ह्या एकाच पार्टिकलचं जरी आपण मोजलं तरी पण काय आहे? पुरेसं आहे. मग आपण असं म्हणूया की ह्या पॉईंटमध्ये बॉडीचं टोटल मास म्हणजे M इथंच आहे आणि ह्या पार्टिकलचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्स K आहे. आत्तापर्यंत आपण पार्टिकलचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्स R असं घेत होतो सिम्बॉल, त्याच्याऐवजी फक्त K घेतला आहे. मग आता इथं सगळ्या पार्टिकलचं मोजत बसावं लागेल की एकाच पार्टिकलचं मोजलं तरी पुरेसं आहे? एकाच पार्टिकलचं मोजलं तरी पुरेसं आहे. मग आपण तेच केले. त्या एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय, तो आहे MK². कारण काय आहे फॉर्म्युला, काय आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा? मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. सो मास घेतलं, डिस्टन्स घेतला आणि त्याचा स्क्वेअर घेतला. सो इथं मास म्हणजे स्मॉल m नाही, कारण सगळंच मास आपण तिथं आहे असं म्हणतोय, सो कॅपिटल M. आणि डिस्टन्स आरच्या ऐवजी काय आहे? K, सो K². सो आय इज इक्वल टू काय आहे? MK². K² फॉर्म्युला मॉडिफाय केल्यानंतर काय होईल? I/M. दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतल्यावर काय मिळेल? K इज इक्वल टू √I/M. सो हे काय झालं? रेडियस ऑफ गायरेशन. आता रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर हा K म्हणजेच तो रेडियस. का रेडियस?
तर जेव्हा ही बॉडी रोटेशन मोशन करत असेल तेव्हा हा पार्टिकल काय करत असेल, सर्क्युलर मोशन करत असेल. मग सर्क्युलर मोशन करत असताना त्याचा रेडियस किती असणार आहे, सेंटरपासून के, म्हणून आपण काय म्हणलं याला रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे तो एक के, दुसरं तिसरं काय नसून काय आहे, रेडियस. सो एसआय युनिट काय असेल, एम मीटर. सो हे झालं रेडियस ऑफ गायरेशन. आत्तापर्यंत झालेले जे काही पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सवरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का बघा, की आपण इथं रोटेशनल मोशन बघतोय आणि आपण बऱ्यापैकी आपल्याला प्रत्येक वेळी कशाची गरज पडते, रेफरन्सची, लिनियर मोशन. मग हे मी तुम्हाला ह्याच्या आधी पण एकदा सांगून झालेलं आहे. आणखी एकदा सांगतो की एका साईडला आहे लिनियर मोशन आणि दुसऱ्या साईडला आहे सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन. इकडे आपल्याला माहीत आहे की एस, लिनियर मोशनमध्ये एस कोण आहे, डिस्टन्स. तर सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनमध्ये डिस्टन्स कोण आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, मग त्याच्याऐवजी तिकडं रिप्लेसमेंट कोण आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इकडे आहे वेलॉसिटी, तर तिकडे कोण आहे, अँग्युलर वेलॉसिटी. इकडे आहे ॲक्सेलरेशन ए, तर तिकडे कोण आहे, ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. इकडे जर असेल फोर्स तर तिकडे असतं आहे टॉर्क. इकडे जर असेल मास तर इकडे असते मोमेंट ऑफ इनर्शिया. इकडे जर असेल लिनियर मोमेंटम पी तर इकडे असेल अँग्युलर मोमेंटम एल. म्हणजे प्रत्येक एका फिजिकल क्वांटिटीला लिनियरमधल्या इकडे कोण आहे, एक सबस्टिट्यूशन आहे. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो हे होतं रेडियस ऑफ गायरेशन. ते थोडंसं वाचून बघा, तुमचा हा पॉईंट पटकन लक्षात छोटासाच आहे. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट जो आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे तो आहे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. कॉन्झर्वेशन पॉईंट आहे 1.10, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. आता कॉन्झर्वेशन म्हणजे काय, तर कॉन्स्टंट राहणे. कॉन्झर्वेशनचा अर्थ काय आहे, कॉन्स्टंट राहणे. कोण कॉन्स्टंट राहणार आहे, तर अँग्युलर मोमेंटम म्हणजे एल. अँग्युलर मोमेंटम एल कॉन्स्टंट राहणार आहे, तो बदलणार नाही आहे. ओके, तो कसं बघूया. तुम्हाला एक पॉईंट आठवतोय का बघा, एक आपल्याला पॉईंट होता कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. आणि त्याच्यामध्ये आपण असं घेतलं, सिस्टीम घेतलेली, 2 स्पियर घेतलेला, ए स्पियर, बी स्पियर आणि त्यांची सिस्टीम. आणि पहिल्या सिस्टीमचा मोमेंटम होता P1, दुसऱ्याचा होता P2 आणि P1 इज इक्वल टू P2 आपण दाखवलेला आहे. अगदी तसंच आहे इथं आपल्याला दाखवायचं आहे L1 आधीचा मोमेंटम आणि L2 नंतरचा मोमेंटम, आणि तो काय आहे, सेम आहे. ओके. सो कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम पॉईंट खूप सोपा आहे. बघूया. आपल्याला फक्त इक्वेशनची स्टार्टिंग करायचं आहे ह्याच्यापासून, L इज इक्वल टू R इंटू P. सो काय हा, सो हा मगाशी पण आपण घेतलेला बघा पॉईंट, त्या ह्याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटमचा जो पॉईंट होता त्याच्यामध्ये आपण हा फॉर्म्युला काय आहे यूज केलेला आहे. सो हे काय आहे, L इज इक्वल टू R इंटू P आणि डोक्यावरती ॲरो आहेत म्हणजे हे वेक्टर इक्वेशन आहे आणि हे आहे क्रॉस प्रॉडक्ट. सो वेक्टर इक्वेशन घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्याच्यापासून सुरुवात करायची आहे. ओके, पहिलं आपलं इक्वेशन हे असेल इक्वेशनचं. आपण नंतर काय करणार आहोत बघा. सो आपण ते इक्वेशन घेतलं, L इज इक्वल टू R इंटू P, आणि मग आपण दोन्ही साईडला काय पुट केलं, डेरिवेशन पुट केलं, डी बाय डी टी. मग इकडे येणार DL बाय DT आणि ह्या साईडला होणार ते मल्टिप्लिकेशन आहे ना, सो इकडे होणार डी बाय डी टी. ही झाली दुसरी स्टेप. तिसऱ्या स्टेपला काय होणार, हे जे R इंटू P आहे त्याचं एक्सपान्शन होणार. मग आपल्याला माहीत आहे डेरिव्हेटिव्हजमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर त्यांचं काय होतं, एक्सपान्शन. कसं होणार, पहिला R तसंच राहणार आणि त्या डेरिव्हेशन कुणाला लागणार, Pला. म्हणजे पहिली क्वांटिटी तशीच आणि दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह R इंटू डी पी अपॉन डी टी प्लस. आता काय होणार, पहिल्या क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह आणि दुसरी क्वांटिटी आहे तशी म्हणजे DR अपॉन डी टी इंटू पी. दुसऱ्या स्टेपला आपण काय केलं, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह पुट केलं आणि तिसऱ्या स्टेपला
आपण ते जे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे त्याचं काय करून घेतलं, एक्सपान्शन करून घेतलं. पहिली क्वांटिटी तशीच, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस पहिल्या क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह, दुसरी क्वांटिटी तशीच. ओके. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार, आपल्याला माहीत आहे की हे डी पी अपॉन डी टी म्हणजेच द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम, न्यूटनचा दुसरा नियम त्याच्यामध्ये आहे हे. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजेच काय असतं, फोर्स. म्हणजे डी पी अपॉन डी टी काय आहे, फोर्स. आणि इथं आर म्हणजे डिस्टन्स, सो डी आर अपॉन डिस्टन्स अपॉन टाईम कोणाचा फॉर्म्युला आहे, वेलॉसिटीचा. मग इथं आलं वेलॉसिटी. सो आपण हे दोन फॉर्म्युले तिथं पुट करणार. डी आर अपॉन डी टी पुट करणार वेलॉसिटी आणि डी पी अपॉन डी टी पुट करणार फोर्स. मग हा फॉर्म्युला एक्सपान्शनचा तो आपल्याला असा दिसेल. बघा, एका साईडला आहे एल एच एसला आहे डी एल अपॉन डी टी, एल एच एसला आहे डी एल अपॉन डी टी. इकडे आला आर इंटू एफ म्हणजे एफची व्हॅल्यू पुट केल्यानंतर, आणि इकडे आपण डी आर अपॉन डी टी पुट केलं व्ही. सोबतच इकडे शेवटी कोण आहे, शेवटी इथं आहे पी. पी म्हणजे काय, मोमेंटम. पीचा फॉर्म्युला काय, मास इंटू वेलॉसिटी. सो ते पुट केलं. इथं पीच्या जागी काय पुट केलं, एम व्ही. मग हे डी आर अपॉन डी टीचं असलेलं व्ही आणि हे पीचं असलेलं एम व्ही, त्याच्यामधून कॉमन काय निघणार, व्ही. मग इथे त्यांनी डायरेक्ट काय केलेलं आहे, व्ही कॉमन इकडे म्हणजे व्ही साईडला घेतले. सो एम व्ही इंटू काय झालं, व्ही. सो आपण इथंपर्यंत पोहोचलो. सो इथं व्ही इंटू व्ही क्रॉस व्ही. तुम्हाला माहिती आहे आपण स्केलर्स वेक्टर्स चॅप्टर बघितला, त्याच्यामध्ये आपण बघितलं स्केलर्स प्रॉडक्ट आणखी वेक्टर्स प्रॉडक्ट. त्याच्यातल्या वेक्टर प्रॉडक्ट्समध्ये आपण पहिले आय कॅप इंटू आय कॅप, जे कॅप इंटू जे कॅप, के कॅप इंटू के कॅप असे आपण फॉर्म्युले बघितलेले. बघा ते आणखी एकदा जरा असं बघून घ्या आणि त्याच्यामध्ये बघा आणि मला सांगा आय कॅप क्रॉस आय कॅपची व्हॅल्यू किती असते. तर ती असते 0. म्हणजे जर वेक्टर सेम असतील आय कॅप, जे कॅप, के कॅप आणि त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट हा नेहमी काय असतोय 0. मग हे तेच आहे, व्ही इंटू व्ही सेम क्वांटिटी आहे आणि क्रॉस प्रॉडक्ट आहे. व्हॅल्यू किती येणार 0. मग 0 इंटू एम किती 0च. सो फक्त आता शिल्लक काय राहणार, डी एल अपॉन डी टी इज इक्वल टू आर इंटू एफ. मग हे शिल्लक राहिलं. आता हे मगाशीच मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला, आर इंटू एफ म्हणजेच काय आहे, टॉर्क. आर इंटू एफ काय आहे, टॉर्क. मग तिथं पुट केलं टॉर्क. मग आर इंटू एफच्या जागी लिहिलं टॉर्क आणि डी एल इकडे काय आहे, डी टी, डी एल अपॉन डी टी. ओके, इथंपर्यंत आपण आलो आहे. आता फक्त एक गोष्ट तुम्हाला समजावून घ्यावं लागेल, ती आहे डेरिव्हेटिव्हची. थोडंसं मॅथमॅटिक्स आहे. बघा, जर समजा मी इथं म्हटलं की डी एल अपॉन काय आहे, डी टी. जर समजा मी इथं टॉर्कच्या जागी जर समजा मी 0 लिहिलं, टॉर्कच्या जागी मी काय लिहिलं इथं 0, तर हे इक्वेशन कसं दिसेल, तर हे इक्वेशन दिसेल 0 इज इक्वल टू डी एल अपॉन डी टी. डी बाय डी टी काय आहे, डेरिव्हेटिव्ह. एल काय आहे, अँग्युलर मोमेंटम. जर मी टॉर्कच्या जागी 0 लिहितोय तर त्याचा अर्थ होणार की डी एल अपॉन डी टी इज इक्वल टू 0. म्हणजेच इथं डेरिव्हेटिव्ह अँग्युलर मोमेंटमचा काय आला आहे 0. अँग्युलर मोमेंटमचा डेरिव्हेटिव्ह काय आला आहे 0. तो 0 कधी येणार, डेरिव्हेटिव्हच्या नियममध्ये जा, डेरिव्हेटिव्हच्या रूल्समध्ये जा. काय सांगतोय डेरिव्हेटिव्हचा रूल्स, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी किती असतोय. बघा वाक्य लक्षात घ्या, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतोय, कोणत्या पण कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असतोय 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय 0. मॅथमॅटिक्सचा डेरिव्हेटिव्हच्या चॅप्टरमधला रूल्स आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असतोय 0. मग इथं जर मी लिहिलं आहे 0 टॉर्कच्या जागी, तर इथं मग तुम्ही काय म्हणणार, यल काय आहे, कॉन्स्टंट. यल काय आहे, कॉन्स्टंट. कारण यल कॉन्स्टंट असल्याशिवाय इथं व्हॅल्यू काय येणार नाही 0. मग कुणाला आपण 0 केलं आहे, तर आपण टॉर्कला 0 केलं आहे. मग टॉर्कला 0 केलं याचा अर्थ आपण म्हणू शकतोय की जेव्हा एखाद्या बॉडीवरती टॉर्क 0 आहे तेव्हा अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे. बघा
एखाद्या बॉडीवरती जेव्हा टॉर्क म्हणजे एक्सटर्नल फोर्स, त्या बॉडीला गोल फिरवणारा फोर्स जर 0 आहे, तर त्या बॉडीचा अँग्युलर मोमेंटम यल काय आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, खूप सोपं वाक्य आहे. आणि हेच म्हणजे काय आहे, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. की एखाद्या बॉडीवरती ॲक्ट होणारा जर एक्सटर्नल टॉर्क जर 0 असेल, तर त्या बॉडीचा अँग्युलर मोमेंटम काय असतो, कॉन्स्टंट. ओके, हेच म्हणजे आहे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, एक उदाहरण घेऊ आपण. इथं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, बॅलेट डान्सर्स आणि डायव्हिंग इन स्विमिंग पूल. पुस्तकामध्येच काय आहे, त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक आहे बॅलेट डान्सर्सचं आणि दुसरं आहे डायव्हिंग इन स्विमिंग पूलचं आहे. ओके, बघूया. सो इथं मी एक्झाम्पल घेतो. तुम्हाला पहिले एक गोष्ट समजावून सांगतो की हे ब्ल्यू कलरमध्ये वरती लिहिलेलं लक्षात घ्या की आय मोमेंट ऑफ इनर्शिया आणि आर एम म्हणजे रोटेशनल मोशन. जर अँग्युलर मोमेंट ऑफ इनर्शिया आय जर जास्त असेल, तर रोटेशनल मोशन कमी. जर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी, तर रोटेशनल मोशन जास्त. मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, तर रोटेशनल मोशनला अपोज करणारी क्वांटिटी. त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, रोटेशनल मोशन कमी. मोमेंट ऑफ इनर्शिया कमी, रोटेशनल मोशन जास्त. उदाहरणार्थ बघूया. समजा एक व्यक्ती आहे आणि ती गोल फिरायला म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. बघा, आपण रेड कलरचा उभा ॲक्सिस ऑफ रोटेशन दाखवला. ही व्यक्ती काय करायला, हात आणि पाय एक्सटेंड केलेला आहे, पसरलेला आहे, आणखी गोल फिरायला. हात आणि पाय म्हणजे त्या बॉडीचे पार्टिकल झाले. मग बघा, हाताचा हा पार्टिकल त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्स आर आहे. हा हात जो पसरलेला आहे त्या पार्टिकलचा हाताचा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिस्टन्स जास्त आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. मग ह्याच्यामध्ये डिस्टन्सेस काय भरतात, जास्त भरतात. म्हणजे डिस्टन्सेस जास्त, मग डिस्टन्स जास्त तर त्याचा स्क्वेअर जास्त, स्क्वेअर आणि परत मास बरोबर त्याचं मल्टिप्लिकेशन. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इथं काय असणार, I1 जास्त असणार. तेच ती व्यक्ती जेव्हा हात पाय फोल्ड करेल, बॉडीच्या अगदी जवळ असेल आणि गोल फिरत असेल, त्यावेळी पार्टिकल्स सगळे ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ आहे, म्हणजे डिस्टन्सेस कमी म्हणजे डिस्टन्सेसचा स्क्वेअर कमी, म्हणजे मल्टिप्लिकेशन कमी, म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया कमी. सो एखादी व्यक्तीला जर गोल फिरायचं असेल, स्पीडनं गोल फिरायचं असेल, तर तिनं असा हातपाय एक्सटेंड करून पसरून गोल फिरण्यापेक्षा असं जर बॉडीच्या क्लोज पार्टिकल्स आणले हातपाय आणि गोल फिरायली, तर इथं स्पीड काय असणार, जास्त. इथं इनर्शिया काय आहे, कमी, म्हणून इथं स्पीड असणार आणि रोटेशन मोशन जास्त असणार. इथं I1 काय आहे, इनर्शिया जास्त असणार आणि रोटेशन काय असणार, कमी. हे झालं सोपं गणित. आता आपल्याकडे कोण आहे, डायव्हिंग इन स्विमिंग पूलचं एक्झाम्पल आहे. म्हणजे बघा, एक स्विमर आहे जो त्या फळीवरती थांबलेला आहे, तो आता जस्ट काय करणार आहे, स्विमिंग पूलमध्ये जंप करणार आहे. मग आपल्याला माहीत आहे, त्याला जंप करत असताना असं गोल 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 फिरत जंप करायचं आहे, म्हणजे रोटेशनल मोशन करत गोल फिरायचं आहे. मग तुम्हाला आठवते का, बघा तुम्ही टी व्हीवरती बघितलं असणार आहे की ते फळीवरती येतात, फळीवरती फोर्स अप्लाय करतात आणखी जंप करतात. मग त्यांनी हातपाय असं इथं या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे हातपाय असं पूर्ण पसरून त्यांनी गोल गोल फिरत खाली पडतात, की अशा पद्धतीनं हातपाय फोल्ड करून ते गोल गोल फिरत खाली पडतात. मग तुम्हाला आठवत असेल तर इथं हातपाय जर त्यांनी असे पसरले, तर ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून पार्टिकल्सची डिस्टन्स काय होणार, जास्त होणार, डिस्टन्स जास्त भरणार, म्हणजे इनर्शिया जास्त होणार. आणि इनर्शिया जास्त झाला की तर स्पीड काय होणार, कमी. हेच इथं इनर्शिया काय होणार, कमी भरणार, कारण पार्टिकल सगळे काय आहेत, ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ आहेत. तो स्विमर काय झालेला आहे, फोल्ड झालेला आहे, म्हणजे इथं स्पीड काय असणार, जास्त असणार. इनर्शिया कमी, स्पीड जास्त. बॅलेट डान्सर्स बघूया. बॅलेट डान्सर्स म्हणजे आईसवरती स्केटिंग करणारे 2 डान्सर्स असतात बघा, पार्टनर्स असतात किंवा सिंगल पण असतात. मग समजा आईस स्केटिंग करणारे हे 2 काय आहेत, पार्टनर्स आहेत. मग इथं बघूया, जेव्हा ते असे क्लोज येतात, जवळ येतात, आणखी गोल फिरतात, तेव्हा त्यांचं स्पीड काय भरतं, जास्त. का, कारण ते दोघं म्हणजे एक सिस्टीम म्हणूया, आणि सिस्टीमचे सगळे पार्टिकल्स म्हणजे त्यांचे बॉडी पार्ट्स, त्यांचे पार्टिकल्स क्लोज असतात, आणि त्यावेळी इनर्शिया काय भरणार, कमी, कारण पार्टिकल्स व्हेरी क्लोज आहेत. आणि स्पीड काय असणार, जास्त, इनर्शिया काय असणार, कमी.
हेच जेव्हा ते असे लांब लांब असतील आणखी गोल फिरत असतील तेव्हा पार्टिकल्स ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून काय होणार, जास्त लांब असणार, डिस्टन्स जास्त भरणार, इनर्शा मोठा होणार. इनर्शा मोठा म्हणजे स्पीड कमी, रोटेशन मोशन कमी. पार्टिकल्स जवळ, इनर्शा कमी, रोटेशन मोशन जास्त. पार्टिकल्स लांब, डिस्टन्स जास्त, इनर्शिया जास्त, रोटेशन मोशन कमी. सो हे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत, तुमच्या लक्षात येतील. हे आहे बॅलेट डान्सर्सचं एक्झाम्पल. बघा इथं इनर्शिया जास्त आहे आणि स्पीड काय आहे, कमी. आणि इथं काय आहे, हात पाय फोल्ड केलेले आहेत. सो इथं इनर्शिया कमी आणि स्पीड जास्त. डायविंगच्या वेळी बघा बॉडी अशी फोल्ड केल्यामुळं पार्टिकल सगळे क्लोज, स्पीड जास्त असणार, रोटेशन जास्त होणार. सो हे काय झालं, एक्झाम्पल्स. सो हे थोडंसं पुस्तकामधून वाचून घ्या, समजून घ्या. काय अडचण असेल तर बघा आणखी. थँक्यू क्लास.